नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. इथं चाललो होतो आम्ही सोमवारच्या बाजारासाठी. बाजारातून आलो परत. दीक्षा बोलली की मितांशला शूज घ्यायचे. मग तिच्या सोबत गेले होते मी. ती म्हणे चला आपण जाऊ. म्हटलं चल मग. त्याला शूज पण म्हणजे त्याचं एक हरवलं वाटतं. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मंगळवारी सकाळी मग इथं आहे ना आम्ही मळ्यामध्ये आम्हाला मका टाकायची होती. त्यासाठी मग ट्रॅक्टरवाले ते येऊन सऱ्या पाडून गेले होते. ह्या 2 वावरामध्ये टाकायची आम्हाला. नंतर मग असं पातेल्यामध्ये घेतलं आम्ही दोघांसाठी घेतलं थोडं थोडंसं. आणि म्हणजे ते पातेल्यातच घ्यावं लागतं आणि हाताने टाकायचं असतं. मग ते पातेल्यात कसं धरायला पण व्यवस्थित पडतं ना. त्याच्यामुळं मग ही स्वीट कॉर्न टाकायची आम्हाला. नंतर मग लागलो तर आम्ही इकडं टाकायला ह्या वरच्या वावरामध्ये टाकायचं तर आधी आम्हाला. मग इकडं चालू होतं माझं टाकायचं काम. एकतर त्या चप्पल पण नाही घालावं लागत पायामध्ये. एवढे खडे टोचायचे ना खालून. त्यातली त्यात मला सॉक्स आणायचे ते पण लक्षात नाही राहिलं. आणि ते बी पण एवढं हलकं असतं ना. असं म्हणजे वारं यायचं ना तर उडायचं. कधी कधी खाली वाकून पण टाकावं लागायचं. नंतर दुपारी जेवण पण करायचं होतं. थोड्या वेळा बसलं मग इथं जेवण करायला. आज काही जास्त कारण की दोघांनाच टाकायची ती एवढी. नंतर ट्रॅक्टरवाले पण आले कारण की ना सारे पाडायचे होते ना. अशा प्रकारे सारे पाडले आम्ही इथं. थोडी राहिली टाकायची ती आम्ही टाकीत होतो दोघंजणं. नंतर मग खालच्या वावरातले झाले ते सारे पाडून. वरती ते सारे पाडत होते तोपर्यंत म्हटलं जाऊन सोयाबीनकडे जाऊन यावं. म्हटलं कशी आली तर सोयाबीन तर मस्त भारी आली. बघितली शेंगा बिंगा मस्त चांगले लागले. इकडं वरती पण चांगली तशी. नंतर ट्रॅक्टरचं काम झालं होतं सारे वगैरे पाडायचे. पण ते थोडंसं वावर बांधायचं होतं. नंतर ते बांधता आहे ना अंधार पडायला लागला. नंतर म्हटलं नको. म्हटलं आता सगळेच गेले शेजारी बाजारी सगळेच कोणीच नाही. यांना म्हटलं मला भीती वाटते. म्हटलं आला वाघ बिकतो परत व्हायची फजिती. यांना म्हटलं नको. म्हटलं चला घरी. पोरांचे पण फोन येत होते. मग आलो घरी.